Good morning, dear students. Today's topic is direct and indirect speech. It is very essential part. त्याचं मराठीत आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. बरोबर आहे. डायरेक्ट इनडायरेक्टचा पार्ट प्रत्येक एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो हा विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. कसा? डायरेक्ट म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे डायरेक्ट आहे, त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. ओके, तर 4 टाईपचं जे सेंटेन्सेस तुम्हाला शिकवलेले आहेत, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, या 4ही वाक्य प्रकाराचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन आपल्याला करता येईल. तर डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना काही चेंजेस आहेत, काही बदल आहेत, ते समजा आपण अभ्यासू. पहिला बदल आहे त्याच्यामध्ये टेन्सेसमध्ये बदल केला जातो. टेन्सेसमध्ये बदल केला जातो. दुसरा बदल आहे प्रोनाउन जे असतात, पर्सनल प्रोनाउन्स वगैरे, त्याच्यामध्ये बदल केला जातो. ओके, नंतर जे काही पंक्च्युएशन जे आहे, विराम चिन्ह ज्याला म्हणतो आपण, ते रिमूव्ह केले जाते. रिमूव्ह पंक्च्युएशन, आणि त्या वाक्याचं साधं वाक्य तयार केलं जाते. ओके, काही शब्द असतात स्पेसिफिक, वर्ड्समध्ये काही चेंजेस केल्या जातात. जसं टुडेचं दॅट डे, टुमारोचं नेक्स्ट डे, येस्टरडेचं प्रिव्हियस डे. ओके, ॲगोचं बिफोर, दिसचं दॅट. सो दीज आर द चेंजेस. बघा, हे शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. हा पार्ट तर इट्स व्हेरी व्हास्ट पार्ट डायरेक्ट इनडायरेक्टचा, परंतु एक सिम्पल मेथडमध्ये आपण हा सांगण्याचा प्रयत्न करू. टेन्सेसमध्ये बदल, प्रोनाउन्समध्ये बदल, नंतर काही जे पंक्च्युएशन आहे, ओके, विरामचिन्ह ज्याला म्हणतो आपण, ते काढले जाते. नंतर काही बदल होतात वर्ड्समध्ये, त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. ओके, सो यू रिमेंबर दॅट. आता डायरेक्ट इनडायरेक्ट 4 प्रकारचं असते, 4 वाक्य प्रकारामधलं असते. आता पहिल्यांदा आपण सेंटेन्स मधलं थीम समजून घेऊ. जसं हे जे सेड आहे याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. त्याला काय म्हणतात? रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब, कारण टीचर सेड, टीचर काहीतरी रिपोर्ट देत आहे. काय म्हणतो? टीचर सेड. पंक्च्युएशन मध्ये आय एम टीचिंग अ लेसन. तर सेडला काय म्हणतात? सेड असेल, आस्क असेल, टोल्ड असेल, जे काही असेल, वर्ब असेल, त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. रिमेंबर दॅट. आणि हे जे पंक्च्युएशन मध्ये सेंटेन्स आहे पूर्ण, याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. काय म्हणतात? रिपोर्टिंग स्पीच. स्पीच म्हणजे संभाषण. जे काय, कारण टीचर सेड टू स्टुडंट आय एम टीचिंग अ लेसन. डिड यू अंडरस्टँड? तर 2 पार्ट पडतात त्याचे, एक रिपोर्टिंग वर्ब आणि दुसरा रिपोर्टिंग स्पीच. ओके, डिड यू रिमेंबर? लक्षात राहील. तर असं 4 प्रकारचे जे वाक्य आहेत, ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल, विधानार्थी वाक्य, दिलेलं सेंटेन्स विधानार्थीच आहे. ओके, दुसरा आहे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह वगैरे असते. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. तिसरं असते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे सिंपल राहतं, त्याचं साधं वाक्य तयार करायचं असते आणि मग एक्सक्लेम दॅट वगैरे शब्द वापरून केला जातो. आणि चौथं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, तर या 4 वाक्य प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं असते? डायरेक्ट इनडायरेक्ट. डायरेक्टचं इनडायरेक्ट.
हे डायरेक्ट सेंटेन्स दिलेलं आहे, याचं इनडायरेक्ट करायचं आहे. हे प्रत्यक्ष वाक्य दिलेलं आहे, याचं अप्रत्यक्ष कथन आपल्याला करायचं आहे. कसं होईल? एक सेंटेन्स घेऊ आपण. काय काय सांगितलं मी? सेटला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. नंतर दिस पंक्च्युएशन मध्ये सेंटेन्स दिलेला आहे त्याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. आणि बदल कोणते सांगितले? टेन्सेस मध्ये बदल, पर्सनल प्रोनाउन्स मध्ये बदल, नंतर काही शब्द असतात जसं ॲगो, टुमारो, टुमारोचं नेक्स्ट डे, येस्टरडेचं प्रिव्हियस डे, दिसचं, दॅट, असे शब्दांमध्ये काही बदल होतात. आणि रिपोर्ट हे जे काही इनडायरेक्ट करायचं असते त्यावेळेस पंक्च्युएशन वगैरे जे असते, क्वेश्चन मार्क व एक्सक्लेमेशन मार्क पूर्ण कम्प्लीट काढून टाकायचं. ओके, देन यू विल एबल टू डू द डायरेक्ट टू इनडायरेक्ट. ओके, बघा आता आपण सेंटेन्स करूया. कसं सेंटेन्स? त्याला पहिला बदल सेट बद्दल. ओके, बघा इनडायरेक्ट स्पीच कसं येते, इनडायरेक्ट नॅरेशन कसं होईल, इनडायरेक्ट नॅरेशन कसं होईल. सेड बद्दल, टीचर सेड टू स्टुडंट, जेव्हा दोघांचं संभाषण असेल, टीचर विद्यार्थ्याला म्हणाले आय एम टीचिंग अ लेसन. सॉरी, आय एम टीचिंग अ लेसन, मी तुम्हाला धडा शिकवत आहे. ओके, पहिला म्हणजे जेव्हा दोघांचं संभाषण असेल तेव्हा कोणतं काय वापरायचं? रिपोर्टिंग वर टोल्ड वापरायचं. काय वापरायचं? टोल्ड. आणि जेव्हा ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल तेव्हा दॅट कंजक्शन वापरायचं. दॅट असा नियम आहे. रिपोर्टिंग ऑफ सेट बद्दल टोल्ड, आणि दोघांचं संभाषण असेल त्यावेळेस टोल्ड आणि नंतर दॅट. हा झाला पहिला बदल रिपोर्टिंग वर्ब मध्ये. दुसरा बदल हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तुम्हाला सांगितलं टेन्सेस मध्ये बदल करत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये रूपांतर इनडायरेक्ट करत असताना कशामध्ये होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ओके, नंतर पर्सनल प्रोनाउन्स मध्ये बदल, आयचं रूपांतर कशामध्ये होईल? ओके, विद्यार्थ्यांना म्हणतायत मग वाक्य कसे बघा. तर टीचर टोल्ड, कोणाला हे टू काढून टाकायचं. तर टीचर टोल्ड स्टुडंट, तर टीचर टोल्ड स्टुडंट, नंतर दॅट कंजक्शन वापरायचं आहे. काय वापरलं आपण? टोल्ड का बरं वापरलं? कारण टीचर दोघांचं संभाषण आहे म्हणून टोल्ड. नंतर कोणाला म्हणतात? स्टुडंट, हे टू काढून टाकलं. नंतर दॅट कंजक्शन वापरायचं. आता आय शब्द कोणाबद्दल वापरलेला आहे? टीचर बद्दल, बरोबर आहे ना. हे जर फिमेल असेल तर सी शब्द वापरतो आपण. काही आयचं रूपांतर ही. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तर पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. तर काय म्हटलं मी या ठिकाणी? सॉरी, टीचर, टीचर हे इनडायरेक्ट नरेशन आहे. इनडायरेक्ट नरेशन. टीचर टोल्ड स्टुडंट दॅट ही वॉज टीचिंग, ही वॉज टीचिंग अ लेसन, आणि फुल स्टॉप द्यायचा. झालं या वाक्याचं, या सेंटेन्सचं हे झालं इनडायरेक्ट नरेशन. कुठं कुठं बदल केले आपण? सेट बद्दल टोल्ड, ओके, नंतर दॅट कंजक्शन वापरलं, आयचं रूपांतर ही, एमचं वॉज, नंतर टीचिंग, आणि पंक्च्युएशन काढून टाकलं. मेन गोष्ट पंक्च्युएशन काढून टाकलं. सो हे ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं काय आहे? इनडायरेक्ट नरेशन. ओके, दुसरं उदाहरण म्हणजे सी सेड I draw a picture. Okay, I draw a pictures now. Okay, हे सेंटेन्स काय म्हणणार? ती एकटीच मग आली म्हणून सरळ सरळ कसं येईल? सी सेड दॅट
एकच, कारण तुम्ही म्हणा टोल का नाही वापरला, कारण एकटीच बोलत आहे ना. सेडचं समज दॅट, सी सेड दॅट. आता सी कोणाबद्दल वापरले, आय शब्द कोणाबद्दल वापरलेला आहे, सी बद्दल. म्हणून सी सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. सी ड्रू ऑफ पिक्चर्स, नाऊचं रूपांतर देन मध्ये. सी ड्रॉ, सी ड्रू ऑफ पिक्चर्स देन. Okay. So you can make such type of sentences. Okay? Simple present tense असेल तर simple past tense, नंतर present continuous tense असेल तर past continuous tense. Perfect tense जर असेल, perfect tense बघा, ही तुम्हाला said I have eaten a mango. परफेक्ट टेन्स आहे. असं इनडायरेक्ट करत असताना राम सेड दॅट, आय बद्दल ही हॅज, सॉरी ही हॅड, बरोबर आहे. म्हणजे प्रेझेंटच असेल तर पास्ट टेन्स करायचं. ही हॅड इटन अ मँगो. पंक्च्युएशन काढून टाकायचं डायरेक्ट. ओके. तर असं ॲसर्टिव्ह सेंटेन्स विद्यार्थ्यांचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट कसं करायचं त्याची कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. ओके. नंतर इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. थोडे अकॉर्डिंग टू द टेन्सेस थोडे चेंजेस आहेत. तर हा पार्ट अतिशय सोपे. ओके. सो यू डू share, like and subscribe more and more to the student. Okay. आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा. ओके. थँक्यू सो मच.